श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि मनमोहक संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, मनुष्याला नेहमी हे लक्षात ठेवायला हवं की आयुष्यात सगळं काही हरवलं तरी विश्वास हरवू नये, कारण जिथे विश्वास असतो तिथं चमत्कार घडतो. स्वामी म्हणतात, जगात सर्वात मोठं युद्ध हे बाहेरचं नसतं, ते आपल्या मनाशी असतं. जे मनावर विजय मिळवतात ते जगावरही विजय मिळवतात. म्हणून मन प्रसन्न ठेवा, कारण प्रसन्न मनातच देव वास करतो. स्वामींवर श्रद्धा ठेवणं म्हणजे फक्त भक्ती नाही, ती एक जीवनशैली आहे. कारण जो स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित होतो त्याला संसारातली कोणतीही भीती लागत नाही. आणि जेव्हा संकट येतात तेव्हा स्वामी त्यांचा भार स्वतः घेतात. म्हणून म्हणतात, देवावर विश्वास ठेव पण स्वतःचं कर्मही करत राहा. जेव्हा जग तुमच्या विरुद्ध उभं राहतं तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या मागे उभे आहेत. प्रत्येक अडचण ही फक्त एक परीक्षा आहे आणि प्रत्येक परीक्षा संपल्यावर स्वामींचं आशीर्वादाचं फूल उमलतं. कधी कधी आयुष्य इतकं अवघड वाटतं की आपण हार मानावी असं वाटतं, पण स्वामी म्हणतात, थांबू नकोस बाळा, वेळ तुझ्याशी बोलत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच ती शक्ती आहे जी भक्ताला पुन्हा उभं राहायला शिकवते. लोक बोलतील, टोचतील, पण लक्षात ठेवा, जगाचं काम बोलणं आहे आणि भक्ताचं काम ऐकूनही शांत राहणं आहे. कारण शांत मन हे स्वामींचं मंदिर असतं. जो रडतो त्याला स्वामी सांत्वन देतात, जो लढतो त्याला स्वामी जिंकवतात आणि जो विश्वास ठेवतो त्याला स्वामी चमत्कार दाखवतात. म्हणून नेहमी म्हणत राहा, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. जग बदलायचं नसेल तर चालेल, पण स्वतःला नक्की बदला, कारण स्वामींच्या मार्गावर चालणारा माणूस कधीही मागे जात नाही. जो संयम ठेवतो त्याच्याच पाठीशी यश येऊन नतमस्तक होतं. स्वामींचं नाव हे औषध आहे, हे दुःखाचंही आणि अहंकाराचंही. जेव्हा मन खचतं तेव्हा श्री स्वामी समर्थ हा उच्चार मनात ठेवा आणि बघा काळोख कसा उजेडात बदलतो. आता जगात जेव्हा सर्व दारे बंद होतात तेव्हा एकच दरवाजा उघडा राहतो, तो म्हणजे स्वामींच्या कृपेचा. कारण स्वामींचं दार हे कधीच बंद होत नाही, कारण फक्त आपण थांबतो आणि मागे वळतो. पण जो भक्त थांबत नाही त्याला स्वामी नक्की सामोरे येतात. आणि स्वामींवर श्रद्धा ठेवणं म्हणजे वाऱ्यावर विश्वास ठेवण्यासारखं आहे. दिसत नाही पण जाणवतं. आणि जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तोच वारा तुम्हाला पुढे ढकलतो. स्वामी म्हणतात, जगाला जिंकायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला जिंका, कारण मन जिंकलं की सर्व काही जिंकता येतं. पण मनावर नियंत्रण ठेवणं सोपं नाही. त्यासाठी संयम लागतो, विश्वास लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेम लागतो. जेव्हा प्रेम निस्वार्थ असतं तेव्हा देव आपोआप जवळ येतो. कधी काळोखात बुडून जायचं वाटतं, मन उदास होतं, सगळं रिकामं वाटतं, पण तेव्हाच लक्षात ठेवा, अंधार कितीही खोल असो, एक दिवा पुरेसा असतो. आणि तो दिवा म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नाव आहे. त्या नावात अशी शक्ती आहे की मृत माणसातही प्राण येतात, दुःखी मनातही आशा येते आणि तुटलेल्या जीवनातही नवी संजीवनी मिळते. स्वामी म्हणतात, बाळा, जगात कोणी तुझ्या पाठीशी नसेल तरी घाबरू नकोस, कारण मी आहे. ही वाक्य पुरेशी असतात एका निराश माणसाला पुन्हा उभा राहायला. कारण जग तुम्हाला पाडतं पण स्वामी तुम्हाला उचलतात. लोक विसरतात पण स्वामी लक्षात ठेवतात. म्हणून संकट आलं की तक्रार करू नका, कारण संकट हे स्वामींचं लक्ष आहे, ती त्यांची परीक्षा आहे आणि ती पार करणं म्हणजेच आशीर्वाद मिळवणं आहे. जगात आज सर्वात मोठं दुःख म्हणजे माणसाने स्वतःवरचा विश्वास गमावलाय. पण ज्याचं मन स्वामींच्या नावात स्थिर आहे त्याला कधीही हार मिळत नाही, कारण स्वामींचं नाव म्हणजे प्रेरणा आहे, विश्वास आहे आणि शक्तीचा संगम आहे. जो इतरांच्या आनंदात आनंद मानतो त्याच्याकडे नेहमी देवाचा आशीर्वाद असतं. कारण स्वामी म्हणतात, जो दुसऱ्यांचं चांगलं इच्छितो त्याचं वाईट मी होऊ देत नाही. म्हणून कधीही मत्सर बाळगू नका. दुसऱ्याचं चांगलं बघून स्वतःला प्रेरित करा, कारण जो दुसऱ्याचा आनंद बघून हसतो त्याचं जीवन कधी रिकामं नसतं. कधी तुम्हाला वाटेल की सगळं संपलं, पण लक्षात ठेवा, ज्याचं रक्षण स्वामी करतात त्याचं काही संपत नाही. फक्त वेळ थोडी थांबते पण भाग्य कधी संपत नाही. आणि जेव्हा वेळ बदलते तेव्हा भाग्यही नवं होतं. स्वामींच्या भक्तीचा मार्ग हा खूप साधा आहे, पण त्यावर चालणं धाडसाचं काम आहे. कारण भक्ती म्हणजे फक्त माळ जपणं नाही, ती म्हणजे मनातील अहंकार गाळणं आहे. जो माणूस स्वतःला ओळखतो तो देवाला ओळखतो आणि जो देवाला ओळखतो तो कधीही अंधारात हरवत नाही. स्वामी म्हणतात, तू माणूस आहेस म्हणून तू चुकतोस, पण चूक ओळखणं म्हणजे माणुसकी आहे. म्हणून चुकलात तरी निराश होऊ नका, कारण ज्यांनी कधी चूक केली नाही त्यांनी काही केलंही नाही. प्रत्येक पडझडीनंतर उठणं म्हणजे भक्ती आहे. जगात हजारो माणसं आहेत पण प्रत्येकाक एक वेगळी ज्योत आहे. ती ज्योत जगवायची की विझवायची हे तुझ्यावर आहे.
जर तुम्ही ती ज्योत श्रद्धेने पेटवली तर तिचा प्रकाश तुमचं आयुष्य बदलून टाकेल. कधी तुम्हाला कोणी फसवलं तर राग करू नका, कारण त्याने तुम्हाला फसवलं शिकवलंय, पण स्वामींनी तुम्हाला जगणं शिकवलंय. म्हणून फसवणं ही शिक्षा नाही, ती शिकवण आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याचं मन कोमल आहे तो माझ्या जवळ आहे. म्हणून करुणा बाळगा, नम्रता ठेवा, कारण देव अहंकारी मनात वास करत नाही. स्वामींच्या चरणी जो नमतो त्याचं आयुष्य नेहमी उन्नतीच्या मार्गावर असतं. कधी वाटतं आपण एकटे आहोत, पण स्वामी म्हणतात, तू एकटा नाहीस, माझा श्वास तुझ्या श्वासात मिसळलेला आहे. ही जाणीव झाली की दुःख काही क्षणात उरतं आणि आनंद कायमचा सोबत राहतो. स्वामी समर्थ हे नाव फक्त उच्चार नाही, ती एक ऊर्जा आहे. त्या नावाने मनातले सगळे भय नष्ट होतात. म्हणून दररोज म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ. जो स्वामींचं नाव घेतो त्याला संकट स्पर्शही करत नाही, कारण नामातच ती शक्ती आहे जी दुष्ट विचार नष्ट करते आणि मन शांत करते. जेव्हा मन शांत होतं तेव्हा देवाचं दर्शन होतं, आणि ते दर्शन डोळ्यांनी नाही, मनाने घ्यायचं असतं. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं जीवन कठीण नाही, फक्त तू त्याला अवघड बनवतोस. कारण माणूस नेहमी जे मिळालं नाही त्याची चिंता करतो आणि जे मिळालंय त्याचं मोल करत नाही. पण ज्या क्षणी तू कृतज्ञ होतोस त्या क्षणी आनंद तुझ्या आयुष्यात येतो. म्हणून रोज सकाळी उठल्यावर म्हण, स्वामी, आजचा दिवस तुमच्या नावाने सुरू करतो, आणि बघ दिवस कसा सुंदर होतो. कधी नात्यात गैरसमज येतात, कधी परिस्थिती उलटी होते, पण लक्षात ठेव, हीच परीक्षा आहे. कारण स्वामींना तुझी श्रद्धा बघायची असते, तुझं मन किती स्थिर आहे ते तपासायचं असतं. जो या परीक्षेत टिकतो त्याला कृपेचा आशीर्वाद मिळतो. माणूस जेव्हा थकतो तेव्हा त्याला झोप हवी असते, पण आत्मा जेव्हा थकतो तेव्हा त्याला स्वामींचं नाव हवं असतं. कारण स्वामींचं नाम हे औषध आहे, जे वेदनांवर नाही तर वेदनेच्या मुळावर परिणाम करतं. म्हणून जेव्हा मन खचतं तेव्हा शब्द नको बोलू, फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत बसा. संकट सगळं गायब होऊन जाईल आणि सगळं शांत होतं. स्वामी म्हणतात, मनात राग ठेवू नकोस, राग ही आग आहे आणि ती आधीच तुला जाळते. म्हणून क्षमा शिक, कारण क्षमा म्हणजे दुर्बलतेचं नाही, ते म्हणजे शक्तीचं सर्वोच्च रूप आहे. जो क्षमा करतो तो देवासारखा असतो. कधी वेळ तुमच्या विरुद्ध जाते, पण लक्षात ठेवा, वाईट वेळ कायमची राहत नाही, कारण वेळ ही नदीसारखी आहे जी वाहत राहते, आणि तो जो तिच्या प्रवाहात श्रद्धेने चालतो त्याला स्वामी किनाऱ्यावर पोहोचवतात. म्हणून कितीही संकट आली तरी हार मानू नका, कारण हार मानणं म्हणजे स्वामींवरचा विश्वास हरवणं आहे. जेव्हा सगळे तुमच्यापासून दूर जातात तेव्हा स्वामी जवळ येतात, कारण जेव्हा माणसाचा आधार संपतं तेव्हा दैवी आधार सुरू होतो. आणि म्हणून एकटे वाटत असेल तर रडू नका, कारण तुम्ही एकटे नाही, स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी म्हणतात, जग जिंकायचं असेल तर प्रथम स्वतःवर प्रेम कर, कारण जो स्वतःवर प्रेम करतो तो कधीच इतरांचा द्वेष करत नाही, आणि जो स्वतःचा द्वेष करतो तो जगावर दोष होतो. म्हणून स्वतःला स्वीकारा, कारण देवाने तुम्हाला अपूर्ण नाही तर वेगळं बनवलंय. कधी तुम्ही दुसऱ्याचं चांगलं बघून असूया बाळगता, पण लक्षात ठेवा, दुसऱ्याचं यश हे तुमचं अपयश नाही. प्रत्येकाचं वेगळं नशीब असतं आणि स्वामींची कृपा ही वेळेप्रमाणे मिळते. म्हणून ईर्ष्या नाही, प्रेरणा घ्या, कारण जो दुसऱ्यांचं यश बघून आनंद मानतो त्याच्या आयुष्यातही यशाचं फुल उमलतं. स्वामींच्या भक्तीमध्ये एक अद्भुत गोष्ट आहे, ती मनाला शांत करते, आणि जिथे लोक ताणात जातात तिथं भक्त शांततेत जगतो. कारण भक्ताला माहिती असतं, कारण प्रत्येक घडामोड स्वामींच्या संमतीशिवाय होत नाही. म्हणून जर काही वाईट घडलं तर तेही चांगल्यासाठीच आहे असं समजा. स्वामी म्हणतात, तू ज्याचं स्वप्न बघतोस त्याची तयारी मी आधीच सुरू केली आहे, म्हणून अधीर होऊ नका. कधी कधी उत्तर मिळायला वेळ लागतो, पण स्वामींच्या घरात उशीर होतो अन्याय नाही. आणि जीवनात कधी अशा लोकांना भेटता जे फक्त शब्दांनी चांगले असतात पण कर्माने नाही. पण स्वामी म्हणतात, तू इतरांचा वाईट विचार करू नकोस, कारण त्यांच्या वाईटाने तुझं चांगलं नष्ट होतं. म्हणून निंदा, राग, मत्सर या सर्व गोष्टी मनातून काढून टाका, कारण जिथं राग असतो तिथं देव नाही, आणि जिथं देव असतो तिथं राग नाही. जो रडतो त्याला स्वामी मिठीत घेतात, जो प्रार्थना करतो त्याला ते ऐकतात, आणि जो विश्वास ठेवतो त्याला ते चमत्कार दाखवतात. म्हणून संकटाच्या वेळी म्हणत राहा, स्वामी मला माझ्या परीक्षेत टिकव, आणि स्वामी नक्कीच तुमचा हात धरतील. माणसाचं खरं सौंदर्य चेहऱ्यात नाही, ते मनात असतं, कारण चेहरा वेळेनुसार बदलतो पण मनातलं प्रेम बदलू नये. म्हणून स्वामी म्हणतात, मन निर्मळ ठेवा, चेहऱ्यावर तेज येईल, आणि हे तेज सोन्यापेक्षाही मौल्यवान असतं. स्वामींचं एक वचन आहे, बाळा, तुझं नशीब मी नाही लिहिलं, तूच तुझ्या कर्माने लिहितो आहेस. म्हणजेच जो मेहनत करतो त्याच्यावर स्वामींची कृपा स्वतः येते. म्हणून आळस हा सर्वात मोठा शत्रू आहे. जो कष्ट करतो तो स्वामींचा खरा भक्त आहे. कधी तुम्ही विचार करता, देव मला का उशिरा लावतो? पण स्वामी म्हणतात, मी उशीर करत नाही बाळा, मी योग्य वेळ ठरवतो. कारण कधीच वेळ चुकीची असते, कधी मन तयार नसतं, कधी परिस्थिती योग्य नसते, पण जेव्हा सर्व योग्य होतो तेव्हा
कृपा ही स्वतः चालून येते. स्वामी समर्थ यांचं प्रेम हे आईसारखं आहे, निस्वार्थ, निरपेक्ष आणि कायमच. आईसारखं रागातही माया असलेलं आणि दंडातही प्रेम असलेलं. म्हणून जेव्हा तुम्हाला वाटतं कोणी मला समजत नाही, तेव्हा लक्षात ठेवा स्वामी नक्कीच तुम्हाला समजत असतात. स्वामी म्हणतात, जीवन म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, तर प्रत्येक श्वासामध्ये स्वामींचं स्मरण करणं आहे. कारण श्वास हा शरीराला जिवंत ठेवतो, पण स्वामींचं नाव आत्म्याला जागृत ठेवतं. म्हणून जो भक्त स्वामींचं नाव घेतो तो जरी एकटाही असला तरी कधीच हरवत नाही. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहिती आहे का? तो दुसरा कोणी नाही तर त्याचं स्वतःचं मन आहे. कारण मन जिंकणं म्हणजे सगळं जिंकणं, पण मनाचा पराभव झाला की सगळं हरतं. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा मनावर राज्य कर, जग आपोआप नतमस्तक होईल. कधी तुम्हाला वाटेल की मी इतकी प्रार्थना करतोय तरी माझं काही होत नाही, पण स्वामी शांत असतात. कारण ते पाहत असतात तू किती टिकतोस, तुझं श्रद्धेचं पाणी किती खोल आहे. कारण कृपा ही फळासारखी असते, ती फक्त पिकल्यावरच गोड लागते, लवकर तोडली तर कडूच लागते. म्हणून संयम हा भक्तीचा पाया आहे. स्वामी म्हणतात, बाळा जगात सर्वात मोठं दान कोणतं तर माफ करणं. कारण जो माफ करतो तो देवासारखा बनतो. जगात हजारो लोक देवाला प्रार्थना करतात, पण जो क्षमा करतो तो स्वतः देवाचं स्वरूप हा धारण करत असतो. म्हणून राग येईल, दुःख होईल, पण माफ करा. कारण रागाची आग आधी स्वतःला जाळते आणि मग जगाला. माणूस नाती शोधतो, पण स्वामी नातं देतात. हे नातं रक्ताचं नसतं, पण आत्म्याचं असतं. आणि जे नातं आत्म्याचं असतं ते कधीच तुटत नाही. म्हणून स्वामींशी जो एकदा जोडला जातो तो पुन्हा जन्मोन्मुख होतो. आणि कधी कधी जगात अशी परिस्थिती येते की सगळेच आपल्या विरुद्ध उभे असतात, पण लक्षात ठेवा स्वामींची एक नजर तुमच्या बाजूला असेल तर संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध असलं तरी काही फरक पडत नाही. कारण स्वामींची कृपा म्हणजे अदृश्य कवच आहे. ते दिसत नाही पण संरक्षण नक्कीच करते. स्वामींच्या बाबतीत कधीही स्पर्धा नसते, इथं फक्त अनुभव असतो. कारण स्वामींना तुमचा आवाज नको आहे, तुमचं मन हवं असतं. म्हणून प्रार्थना मोठ्याने नका बोलू आणि ती मनात शांतपणे म्हणा. कारण आवाज कानात जातो पण श्रद्धा स्वामींच्या हृदयात पोहोचते. स्वामी म्हणतात, तू कितीही अंधारात असलास तरी मी प्रकाशाचा किरण तुझ्या दिशेने पाठवतो, पण तो किरण दिसण्यासाठी तुझं मन शांत असायला हवं. म्हणून रोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा, शांत बसा आणि फक्त म्हणा, स्वामी मला माझं मन हे समजायला शिकवा. आणि जो स्वतःच्या अडचणींना पळून जातो तो आयुष्यभर पळत राहतो, पण जो अडचणींचा सामना करतो त्याला स्वामी स्वतः पाठ थोपटून म्हणतात, बाळा तू खरा शूर आहेस. आणि कारण भक्ती म्हणजे संकटातून पळून जाणं नाही, तर संकटातही स्वामींचं नाम घेत पुढे जाणं आहे. कधी आयुष्य खूप गोंधळलेलं वाटतं, पण हेही सत्य आहे की गोंधळ हा बदलाचा संकेत असतो. स्वामींना तुमचं आयुष्य नव्यानं घडवायचं असतं, म्हणून काही गोष्टी ढासळतात आणि त्या ढासळण्यामागं त्यांचा आशीर्वाद लपलेला असतो. स्वामी म्हणतात, बाळा मी तुला दुःख दिलं नाही, आणि मी तुला अनुभव दिलाय, आणि हा अनुभवच तुझं ज्ञान बनतो. म्हणून प्रत्येक वेदना ही शिक्षक आहे आणि प्रत्येक संकट ही शिकवण आहे. ज्याने शिकवण घेतली तो पुन्हा त्या वेदनेत अडकत नाही. जगात जे लोक चांगलं करतात त्यांना टीका जास्त मिळते, कारण जे काही प्रकाशमान असतं त्यावरच अंधार हल्ला करतो. पण स्वामींचा भक्त हा सूर्य आहे, तो कितीही ढगांनी झाकला तरी पुन्हा उजळतोच. स्वामींचं एक वचन आहे, बाळा जो माझं नाम घेतो त्याचं नुकसान मी होऊ देत नाही. म्हणून तुमचं नाव कमी पडलं तरी चालेल, पण स्वामींचं नाव तोंडातून कमी पडू देऊ नका. ते नाव उच्चारलं की विश्व हलतं आणि कर्म बदलतं. कधी तुम्हाला वाटेल मी एकटाच का संघर्ष करतो, पण लक्षात ठेवा देव मजबूत माणसालाच कठीण परीक्षा देतो. कारण त्याला माहिती असतं की हा माणूस हरवणार नाही, हा माझा निवडलेला आहे. आणि जेव्हा परीक्षा संपते तेव्हा तोच माणूस दुसऱ्यांना प्रकाश देतो. स्वामी म्हणतात, बाळा मी तुला मागचं विसरायला शिकवतो, कारण पुढचं जगायचं आहे. आणि हेच खरं तत्वज्ञान आहे. कारण जो भूतकाळ धरून बसतो त्याचा भविष्यकाळ थांबतो. म्हणून जे झालं त्यातून शिका, पण त्यात अडकू नका. जेव्हा काही समजत नाही तेव्हा शांत बसा, कारण शांतता ही स्वामींची भाषा आहे. त्या भाषेत सगळं उत्तर दडलेलं असतं. फक्त मन स्थिर हवं आणि कान आत्म्याने उघडे हवेत. मग स्वामी स्वतः तुमच्या आत नक्कीच बोलत असतात. स्वामी म्हणतात, जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला समजून घे. कारण जो स्वतःला समजतो तो जगाला दोष देत नाही. आयुष्यातील सगळं सुख, दुःख, हर्ष, निराशा हे सगळं मनाचा खेळ असतो. आणि मनावर ज्याचं राज्य आहे त्याचं जीवन सुवर्ण होतं. म्हणून स्वामींचं पहिलं शिक्षण म्हणजे मन शांत ठेवणं आहे. मन शांत असलं की विचार निर्मळ होतात आणि निर्मळ विचारातून निर्णय बरोबर घेतले जातात. पण मन जर अस्थिर असेल तर अगदी छोट्या गोष्टीतही माणूस गुंतून पडतो. म्हणून स्वामी म्हणतात, मनाचं नियंत्रण म्हणजे जगाचं नियंत्रण आहे. कधी तुम्हाला वाटतं का की देव मला का आव्हान देतोय? कारण देव ज्याला प्रेम करतो त्याची परीक्षा घेतो. तो पाहतो की तू किती खंबीर आहेस. फुलाला सुगंध देण्यासाठी त्याला उकळत्या पाण्याचं स्नान सहन करावं लागतं,
तसंच भक्तालाही आशीर्वादापूर्वी संकट सहन करावं लागतं. म्हणून दुःख आलं तरी हसत राहा, कारण तेही स्वामींची कृपा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुला सगळं गमावल्यासारखं वाटेल तेव्हाच मी तुला नव्यानं घडवत असतो. ही ओळ लक्षात ठेव. कारण जेव्हा जीवन हे विस्कळीत वाटतं तेव्हा नवीन मार्ग तयार होतो. पण त्या मार्गावर श्रद्धा हवी, संयम हवा आणि प्रेम हवं. स्वामींचं प्रेम हे अगदी आईच्या मिठीसारखं आहे. तसं मूल आईकडे धावतं आणि तिच्या मिठीत सगळं विसरतं, तसंच मनुष्याने स्वामींच्या नावात स्वतःला हरवलं पाहिजे. त्या हरण्यातच खरी शांती आहे आणि त्या शांतीतच देवाचं दर्शन आहे. कधी वाटतं लोक मला समजत नाहीत, पण स्वामी म्हणतात, बाळा तुझं कार्य लोकांसाठी नाही, माझ्यासाठी आहे. त्यामुळे लोक काय म्हणतात हे बघू नको, कारण लोकांचा आवाज मोठा असतो पण स्वामींचं मौन अधिक प्रभावी असतं. जेव्हा तू शांततेत प्रार्थना करतोस तेव्हा स्वामींचं उत्तर मनाच्या तळाशी ऐकू येतं. स्वामींचा भक्त कधी एकटा नसतो, तो लोकांच्या गर्दीतही स्वामींच्या सानिध्यात असतो, कारण त्याचं मन स्वामींच्या चरणी जडलेलं असतं. तो बोलतो कमी पण जाणतो जास्त. त्याचा चेहरा शांत पण त्याचं मन उजळलेलं असतं. कारण भक्ती म्हणजे आवाज नाही, ती एक अंतरंग अवस्था आहे. स्वामी म्हणतात, देवाला भेटायचं असेल तर स्वतःमध्ये पहा, कारण देव मंदिरात नाही, तो तुझ्या मनात आहे. पण तूच त्या मनात धूळ साठवली आहेस, रागाची, मत्सराची, दुःखाची. त्या धुळीतून प्रकाश दिसत नाही. म्हणून स्वामी सांगतात, मन स्वच्छ ठेवा, तेच माझं देवालय आहे. कधी कधी आयुष्य इतकं कठीण वाटतं की रडू येतं, पण रडणं हे कमजोरी नाही, ते भक्तीचं लक्षण आहे. कारण ज्या डोळ्यातून अश्रू वाहतात त्याच डोळ्यातून प्रकाश दिसतो. म्हणून स्वामी म्हणतात, रड बाळा, पण माझ्यासमोर रड, मी तुझ्या अश्रू मोती बनवेन. लोक विचारतात कृपा म्हणजे काय. स्वामी म्हणतात, जेव्हा तुझं मन शांत होतं तेव्हा मी तुझ्या जवळ येतो. म्हणून कृपा शोधायची नाही, ती अनुभवायची असते. जसं वारा दिसत नाही पण जाणवतो, तसंच स्वामींचं प्रेम जाणवतं. जो माणूस इतरांच्या आनंदात आनंद शोधतो तो स्वतःचं आयुष्य सुंदर बनवतो, कारण आनंद देणं म्हणजे भक्ती आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू मला भेटायला मंदिरात जाऊ नकोस, पण एखाद्याला मदत कर, तिथेच मी दिसेन. हीच खरी उपासना आहे. दुसऱ्याचं भलं करणं, स्वतःचा विसर नक्कीच तुम्ही पाडला पाहिजे, पण दुसऱ्याचं भलं नक्कीच केलं पाहिजे. कधी तुला एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून तू रडलास असेल, पण नंतर कळलं असेल की ती गोष्ट तुझ्यासाठी नव्हती. हे स्वामींचं गुण आहे. ते घेतात पण 10 पट परत देतात. म्हणून काही गमावलं तरी घाबरू नकोस, कारण स्वामी तुला मोठं होऊ देणार आहे. आणि स्वामी म्हणतात, बाळा ज्या मार्गावर काटे आहेत तोच मार्ग माझा आहे. आणि कारण भक्ताला सुखाच्या वाटेवरून नाही तर संघर्षाच्या वाटेवरून देव मिळतो. जेव्हा तू थकतोस तेव्हा तुझं मन मोडतं, तेव्हा स्वामी तुला मिठीत घेतात आणि ते म्हणतात, तू पडला नाहीस बाळा, तू फक्त माझ्या जवळ आला आहेस. स्वामींचं नाव जपणं म्हणजे जगणं शिकणं आहे, कारण नामातच ज्ञान आहे, नामातच समाधान आहे. जेव्हा तू श्री स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा तो शब्द तुझ्या जीवनात स्पंदन निर्माण करतो. तो स्पंदन तुझ्या दुःखाला शांत करतं आणि तुझ्या आत्म्याला प्रसन्न करतं. म्हणून दिवसात किती वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ, आणि बघा मन कसं हलकं होतं. जगात माणसं बदलतात, काळ बदलतो, पण स्वामींचं प्रेम कधी बदलत नाही, कारण त्याचं प्रेम वेळेच्या पलीकडे आहे. ते म्हणतात, तू मला सोडू शकतोस पण मी तुला नाही. ही ओळ लक्षात ठेव, कारण मी तुला प्रत्येक संकटात आधार देईल. माणूस जेव्हा नमतो तेव्हा स्वामी त्याला उंचावतात. अहंकार सोडला की दैवी दरवाजे उघडतात. म्हणून नेहमी नम्र राहा, नमस्कार करा आणि स्वामींना म्हणा, माझं जीवन तुमच्या हाती आहे. कारण स्वामी म्हणतात, तू सोडून दे, मी धरून ठेवतो. स्वामी म्हणतात, बाळा आयुष्य एक युद्ध आहे, पण हे युद्ध तलवारीने नाही, संयमाने लढायचं आहे. आणि कारण जेव्हा जग तुला तोडतं तेव्हा संयम तुला जोडतो, आणि जो संयम राखतो त्याच्या चेहऱ्यावरचं देवाचं तेज हे दिसत असतं. म्हणून कितीही संकट आली तरी मनात शांत ठेवा, कारण शांत मन हे स्वामींचं खरं मंदिर आहे. कधी वेळ तुमच्या विरुद्ध उभी राहते, पण लक्षात ठेवा वेळ बदलतेच. जसजशी रात्र काळोखी होते तसतसं सूर्योदय जवळ येतो. तसंच तुमच्या जीवनातही उजाड येणारच आहे. फक्त श्रद्धेची ज्योत विझू देऊ नका, कारण ती ज्योत जिवंत असेल तर स्वामी तुमच्या जीवनात चमत्कार घडवतील. स्वामी म्हणतात, बाळा तुझं दुःख मी ऐकतो, पण मी लगेच काही देत नाही, कारण तुला टिकून राहायला शिकवतो. कारण आनंद मिळवणं सोपं असतं, पण तो टिकवणं कठीण असतं. म्हणून स्वामी आनंद देण्यासाठी सहनशक्ती देतात, कारण त्यांना माहिती असतं तू मोठं काही पेलणार आहेस. जेव्हा माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो तेव्हाच तो स्वामींशी जोडला जातो, कारण खोटं मन भक्ती स्वीकारू शकत नाही. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा आणि तुमच्या चुकांचा स्वीकार करा, कारण स्वामी म्हणतात, चूक मान्य करणं म्हणजे अर्ध ज्ञान प्राप्त करणं आहे. म्हणून माणूस हा आयुष्यात सगळं शोधतो, पैसा, प्रसिद्धी, नाती, मान, पण स्वतःला शोधायचा प्रयत्न करतच नाही. आणि स्वामींचा मार्ग हाच आहे स्वतःकडे जाण्याचा. कारण जेव्हा तू स्वतःला ओळखतोस तेव्हा तू देवाला ओळखतोस. कधी वाटतं जग आपल्याशी अन्याय करतं, पण स्वामी म्हणतात,
मी तुझं कर्म बघतोय बाळा, जगाचं नाही. म्हणून दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वतःचं मन कलुषित होऊ देऊ नकोस आणि करू नकोस. कारण माणसाचं पवित्र मन हेच त्याचं खरं धन असतं. कधी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही तेव्हा आपण निराश होतो, पण लक्षात ठेवा, जेव्हा काही मिळत नाही तेव्हा स्वामी दुसरं काहीतरी तयार करत असतात आणि ते काहीतरी तुमच्या कल्पनेपलीकडचं असतं. म्हणून अधीर होऊ नका, संयम ठेवा, कारण स्वामींच्या वेळेचं गणित आपल्या वेळेपेक्षा वेगळं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला जे मिळालंय त्याचं मोल ओळख, कारण जे तुझ्याकडे आहे ते इतर कोणाचं स्वप्न आहे. म्हणून कृतज्ञ राहा, कृतज्ञ देव वास करतो. जो धन्यवाद मनापासून म्हणतो त्याचं जीवन नेहमी उजळतं. कधी तुम्हाला वाटेल की माझी प्रार्थना स्वामी ऐकत नाहीत, पण स्वामी म्हणतात, मी प्रार्थना ऐकतोय बाळा, पण उत्तर देण्यासाठी योग्य वेळ बघतोय. कारण कधी उत्तर नाही असतं, पण त्यातही आशीर्वाद लपलेला असतो. कधी ते शांत असतात, कारण त्यांची कृपा तुमच्या भोवती आधीच फिरत असते. आणि ती कृपा जेव्हा प्रकट होते तेव्हा तुम्हाला कळतं, देवा, तू खरंच माझ्या जवळ होतास. स्वामींचं प्रेम हे इतकं शांत असतं की ते जाणवायला थोडा वेळ लागतो, पण एकदा जाणवलं की मनाचा प्रत्येक कोपरा उजळतो. इथे आधी चिंता होती, इथं आता समाधान येतं. कारण स्वामींच्या नावात अशी गूढ शक्ती आहे जी मनातील वाद शमवते. जो इतरांचा सन्मान करतो त्यांचा सन्मान स्वामी करतात आणि स्वतः करतात. कारण नम्रता हीच देवतेची ओळख आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू मोठा झाला आहेस हे मला सांगू नकोस, तू नम्र आहेस हे दाखव. कारण नम्र मनातूनच कृपा वाहते. माणसाचं खरं धन त्याचं मन असतं. पैसा, पद, प्रतिष्ठा हे सगळं तात्पुरतं असतं, पण मनाचं शुद्धपण कायमचं असतं. म्हणून स्वामी सांगतात, मन शुद्ध ठेवा, मी स्वतः तिथं जातो आणि तिथं येतो. म्हणून राग, लोभ, मत्सर या भावना मनातून काढून टाका आणि बघा स्वामी कसे हळूहळू तुमच्या जीवनात प्रवेश करतात. कधी तुम्हाला एखादं नुकसान झालं तर मनात विचार येतो, का मीच? पण स्वामी म्हणतात, कारण मी तुला तयार करतोय. तू सामान्य राहू नकोस. प्रत्येक नुकसान म्हणजे नवं शिक्षण आहे. प्रत्येक अपयश म्हणजे नवीन दार आहे. स्वामी प्रत्येक भक्ताचं जीवन वेगळं घडवतात. कुणाला संयम शिकवतात, कुणाला सेवा, कुणाला श्रद्धा, तर कुणाला त्याग. पण शेवटी हे सगळ्यांनाच प्रकाशाकडे नेतात. जेव्हा मनुष्य म्हणतो मी संपलोय, तेव्हा स्वामी म्हणतात, आता मी सुरू होतोय. माणूस हारतो कारण त्याचा विश्वास कमी होतो, पण स्वामी कधी हारत नाही. म्हणून श्रद्धा हीच सर्वात मोठी तलवार आहे. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं भविष्य नक्कीच बदलेन आणि तुला चांगल्या मार्गावर घेऊन जाईल. ही वाक्य जर मनातून मानलीत तर संकट तुम्हालाही स्पर्श करणार नाही. स्वामींच्या कृपेचं वैशिष्ट्य असं आहे की ते आवाज करत नाही, पण परिणाम दाखवते. एक दिवस तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जिथे रडत होता तिथं आता हसत आहात, तिथं तुटला होतात तिथं आता स्थिर आहात. आणि मग तुम्ही म्हणाल, स्वामी, तुझं अस्तित्व खरंच अदृश्य नाही, ते माझ्या श्वासात आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त पुढे चालत राहा, मागे बघायचं काम माझं आहे. म्हणून काळजी करू नको. तुमचा प्रत्येक पाऊल हे जर श्रद्धेवर ठेवलं ना, तर प्रत्येक दिशा उजळेल. कधी कधी आयुष्य तुम्हाला वळण देतं, पण ती वळणं चुकीची नसतात, ती तुम्हाला योग्य रस्त्यावर नेतात. म्हणून घाबरू नका. स्वामींच्या नावाने प्रत्येक पाऊल टाका आणि तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, भक्ती म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती एक आचरणाची वाट आहे. जी चालतो तो पोहोचतो आणि जो बोलतो तो अडकतो. कारण भक्ती बोलून नाही, ती जगून दाखवावी लागते. माणूस जेव्हा मनापासून करतो तेव्हाच देव त्याचा ऐकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट प्रेमाने करा, स्वार्थाने नाही. कारण स्वामी माणसाला बांधतो आणि निस्वार्थ भक्ती त्याला मुक्त करते. कधी तुम्हाला वाटेल की तुमचं कर्म कोणी पाहत नाही, पण स्वामी म्हणतात, तुझं प्रत्येक कर्म मी बघतोय बाळा, कारण मी तुझ्या अंतरंगात आहे. देवाला शब्दाची नाही आणि गरजच नाही, त्याला भावना हवी असते. म्हणून प्रार्थना जिभेने नाही, हृदयाने करा. कारण मनाची भावना जितकी निर्मळ असेल तितकी कृपा जास्त मिळते. स्वामींचं तत्वज्ञान अगदी सोपं आहे. चांगलं कर, विसरून जा, वाईट झालं शिकून घे. कारण माणूस ज्या गोष्टी धरून बसतो त्या त्याचं दुःख बनवतात, पण जेव्हा सोडून देतो तेव्हा शांतता मिळते. म्हणून स्वामी सांगतात की सोडायला शिक बाळा, तेव्हाच घेता येईल. जीवनाचा प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवतो, फक्त आपण ऐकायला तयार असावं लागतं. कधी तुम्ही पाहिलंय का, लहान पाण्याचा थेंब दगडाला छेद देतो, पण एका दिवसात नाही, सततच्या प्रयत्नाने. तसंच तुमचं कर्म असतं. सततचा प्रयत्न करत राहा, कारण स्वामींच्या घरात मेहनत कधी व्यर्थ जात नाही. स्वामी म्हणतात, तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी 100 पावले तुझ्याकडे येईन. म्हणून प्रयत्न सोडू नका. जिथं श्रद्धा थांबते तिथं प्रयत्न सुरू करा. कारण प्रयत्न हेच श्रद्धेचं रूप आहे. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या विचारात असतं. जे विचार स्वच्छ तेच आयुष्य उजळवतात. म्हणून रोज स्वतःला विचार करा, मी आज कोणासाठी चांगलं केलं. कारण ज्याचं उत्तर हो असतं त्याचं मन दिव्यासारखं झगमगतं. स्वामी म्हणतात, जो इतरांचा आनंद शोधतो त्याच्या आयुष्यात दुःखाला जागाच राहत नाही. म्हणून दुसऱ्याला हसवा, मदत करा आणि बघा तुमचं नशीब कसं बदलतं. कधी तुम्हाला वाटतं
की इतर लोक पुढे गेले की मात्र मी मागे पडलो. पण लक्षात ठेवा, देवाचं घड्याळ आणि माणसाचं घड्याळ वेगळं असतं. स्वामींच्या वेळेचं गणित मानवी गणितापेक्षा भिन्न असतं. ते उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाही. म्हणून आधी होऊ देऊ नका, तुमचा वेळ येणारच आहे. स्वामी म्हणतात, संयम म्हणजे शस्त्र आहे आणि श्रद्धा म्हणजे कवच आहे. दोन्ही असल्याशिवाय युद्ध जिंकता येत नाही. कधी वाईट लोक जिंकतात असं वाटतं, पण तो विजय तात्पुरता असतो. कारण सत्याची पावलं धीमी असतात, पण ती अचूक चालतात. म्हणून सत्यावर ठाम राहा. किती अडथळे आले तरी डगमगू नका. माणसाचं आयुष्य हे नदीसारखं असतं, कधी शांत, कधी वेगवान, कधी उग्र. पण जिथं अडथळा येतो तिथंच पाणी नवं वळण घेतं आणि पुढं वाहतं. तसंच तुमचं आयुष्य आहे. अडथळा म्हणजे अंत नाही, तो नवा रस्ता आहे. आणि त्या रस्त्याच्या टोकाला स्वामींचं दर्शन असतं. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं मन जर निर्मळ असेल तर मी दूर नाही. कारण निर्मळ मनातच देवाचं प्रतिबिंब दिसतं. जसं स्वच्छ पाण्यात आकाश दिसतं, तसं निर्मळ पाण्यात स्वामी दिसतात. म्हणून मनात कटुता ठेवू नका. ज्यांनी दुखावलं त्यांना माफ करा. कारण क्षमेतूनच दया उगम पावते आणि दयेमधूनच भक्ती वाढते. कधी तुम्ही एखाद्या संकटात असाल तर स्वामींना विचारू नका, का माझ्याबरोबर असंच होतं. विचार करा की या संकटातून मी काय शिकतोय. कारण प्रत्येक वेदना एक धडा असते आणि तो धडा समजला की वेदना शांत होते. म्हणून स्वामी म्हणतात, दुःख म्हणजे तुझा गुरु आहे, त्याला नाकारू नकोस. कधी तुम्हाला वाटेल की जग तुमच्याकडे दुर्लक्ष करतंय, पण स्वामी मात्र नेहमी पाहत असतात. कारण ते डोळ्याने नाही, आत्म्याने पाहतात. लोक तुमच्या बाह्य रूपाला बघतात, पण स्वामी तुमच्या भावनांना ओळखतात. म्हणूनच बाहेरचं नव्हे, आतलं सुंदर ठेवा. स्वामी समर्थ सांगतात, कर्माशिवाय भक्ती अपूर्ण आहे. म्हणून रोज काहीतरी चांगलं करा, कितीही छोटं असो. कारण देवाला कामाचं माप आहे, भावना पाहिजे. एखादं झाड लावा, एखाद्याला हसवा, कुणाला दिलासा द्या. हीच खरी पूजा आहे. कारण देवाला फुल नाही हवीत तर सुवासिक मन हवा आहे. स्वामी म्हणतात, जो दुसऱ्याचं भलं करतो त्याचं वाईट मी होऊच देत नाही. म्हणून निश्चित राहा. कारण देवाचं न्यायालय मौनात चालतं, पण निकाल नेहमी सत्याच्या बाजूने लागतो. त्यामुळे बदला घेऊ नका, स्वामींवर सोडून द्या. कारण त्यांनी दिलेला निकाल नेहमी योग्य असतो. कधी वेळ तुम्हाला मागे खेचते, पण ते मागे खेचणं म्हणजे उडीसाठी तयारी असते. जसं बाण मागे ओढल्याशिवाय पुढे लागत नाही, तसं जीवनही आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला मागे नाही घेत, तुला उंच नेतोय. म्हणून संयम ठेवा. कारण स्वामींची तयारी मोठ्या विजयासाठी असते. जीवनात जर तुम्हाला यश हवं असेल तर देवापेक्षा तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि कर्तृत्वावर देवाचा आशीर्वाद मागा. कारण प्रयत्नाशिवाय देवही कृपा करत नाही. स्वामींच्या आशीर्वादाची किंमत फक्त त्यांनाच कळते जे घाम गाळतात, जे मेहनत करतात आणि जे नम्र राहतात. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुला प्रकाश दाखवेन, पण चालावं तुलाच लागेल. कारण भक्ती ही प्रवास आहे. हात धरतात देव, पण चालतात आपणच. म्हणून पाऊल पुढे टाका, विश्वास ठेवा आणि जगा स्वामींच्या नावाने. एवढं मात्र तुम्ही नक्कीच मनापासून विश्वास ठेवून वागून बघा. स्वामी म्हणतात, बाळा, या जगात प्रेमापेक्षा मोठं अस्त्र नाही आणि शांततेपेक्षा मोठं धन नाही. कारण जिथं प्रेम आहे तिथं देव आहे, जिथं शांतता आहे तिथं स्वामी स्वतः वास करतात. पण हे दोन्ही मिळवायचं असेल तर प्रथम स्वतःला जिंकावं लागतं. कारण मनुष्याचं मन हे युद्धभूमी आहे. तिथं राग, मत्सर, द्वेष, अहंकार आणि लोभ सतत वाढत असतात आणि लढत असतात. आणि जो भक्त शांततेने या सगळ्यांना हरवतो तोच खरा विजयी ठरतो. कधी तुम्ही पाहिलंय का, पाणी किती शांत असतं पण त्याचं सामर्थ्य किती मोठं असतं. तसं शांत माणूस बाहेरून साधा वाटतो, पण त्याचं अंतकरण महासागरासारखं असतं. स्वामी म्हणतात, शांतता म्हणजे दुर्बलता नाही, ती म्हणजे स्थैर्य आहे. कारण जो शांत राहतो त्याला देवाचा प्रत्येक संदेश ऐकू येतो आणि जो सतत बोलतो तो त्या संदेशाचा आवाज ऐकू शकत नाही. माणूस जेव्हा स्वतःला ओळखायला लागतो तेव्हा त्याला जगाचं वाईट दिसणं बंद होतं. कारण देव प्रत्येकात आहे हे त्याला समजलं आहे. म्हणून स्वामी सांगतात, कोणालाही तुच्छ समजू नकोस, कारण प्रत्येकात माझा अंश आहे. म्हणून ज्याला तू द्वेष करतोस त्याच्यावरही देव आहे आणि त्याच्यामध्येही देव आहे. म्हणून द्वेष सोड आणि करुणा बाळग. कारण करुणाचं हृदय हे देवाचं घर आहे. कधी तुम्हाला वाटतं का की काही लोक तुमचे आयुष्य देतात आणि तुम्हाला सोडून जातात? पण स्वामी म्हणतात, ते तोडायला नाही आले बाळा, ते तुला ओळखायला शिकवायला आले आहे. कारण प्रत्येक नातं काही काळापुरतं असतं, पण शिकवण कायमची असते. आणि जी शिकवण स्वामी देतात ती पुन्हा विसरली जात नाही. स्वामी समर्थ सांगतात, प्रेम म्हणजे फक्त गोड बोलणं नाही, ते म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखाला आपलं समजणं आहे. म्हणून प्रेमाचं मोल शब्दाने नाही, त्यागाने मोजलं जातं. जो देतो पण बदल्यात काही मागत नाही, तोच प्रेमाचा खरा ज्ञाता आहे. आणि असं प्रेम देवाच्या स्वरूपाचं असतं. कधी तुम्ही लक्ष दिलंय का, जेव्हा आपण रागात असतो तेव्हा मन बेचैन होतं, विचार धुसर होतात आणि निर्णय चुकीचे घेतले जातात. पण जेव्हा मन शांत असतं तेव्हा सर्व काही स्पष्ट दिसतं. म्हणून स्वामी म्हणतात, राग म्हणजे अंधार आहे, शांतता म्हणजे प्रकाश आहे. तो शांत राहतो, तो देवाला पाहतो. कारण देव फक्त शांत मनातच उतरतो. स्वामींचं एक सुंदर वचन आहे, बाळा, तुझ्या शब्दांनी नाही तुझ्या नजरेतून प्रेम झळकायला हवं.
कारण भक्ताच्या डोळ्यात स्वामींचं प्रतिबिंब दिसतं. जेव्हा डोळ्यात करुणा असते तेव्हा चेहऱ्यावर तेज येतं आणि ते तेज कोणत्याही सोन्याच्या दागिन्यापेक्षा मौल्यवान असतं. कधी वाटलं की आपलं दिलेलं प्रेम वाया गेलं, पण स्वामी म्हणतात कोणतंही प्रेम वाया जात नाही. कारण प्रेम हे ऊर्जा आहे, ती रूप बदलते पण नष्ट होत नाही. तुमचं दिलेलं प्रेम कोणाच्या तरी अंधारात प्रकाश म्हणून नक्कीच जातं. म्हणून देत राहा, कारण देण्यातच स्वामींचं दर्शन आहे. स्वामी म्हणतात, बाळा, नातं जपण्यासाठी नेहमी प्रेम मोठं ठेवा, अहंकार नाही. अहंकार नातं तोडतो आणि प्रेम ते जोडतो. म्हणून कधी कोणाशी वाद झाला तरी लक्षात ठेवा, जिंकायचं नसतं, टिकायचं असतं. कारण नातं जिंकणं म्हणजे दुसऱ्याचं मन हरवणं आणि ते देवाला मान्य नसतं. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, ज्या घरात प्रेम आहे तिथं देव आपोआप येतो. म्हणून घरात राग नको, कटुता नको, शब्दांचे बाण नको. कारण देव शांततेचा आहे, तो वादात नाही, तो प्रेमात आहे. प्रत्येक सकाळी घरातले देवाला नमस्कार करण्याआधी घरातील माणसाला हसून बघा. हाच खरा पूजा अर्चा आहे. आणि माणसाचं हृदय मंदिरासारखं आहे. देवाला दूर शोधू नका, तो तिथंच आहे, तुमच्या हृदयाच्या मध्यभागी. पण त्या मंदिरात खूप धूळ साठली आहे, रागाची, द्वेषाची, भीतीची. त्या धुळीला झटकून टाका आणि बघा देवाचा प्रकाश कसा झळकतो. स्वामी म्हणतात, मनाचं स्वच्छ करणं म्हणजे भक्तीची पहिली पायरी आहे. कधी तुम्हाला कोणी दुखावलं तर त्याच्याशी राग ठेवू नका, कारण ते फक्त माध्यम आहे, परीक्षा देणारे नाहीत. परीक्षा घेणारे स्वामी आहेत. जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण होता. आणि ज्या दिवशी तुम्ही रागावर विजय मिळवाल त्या दिवशी स्वामी स्वतः तुमच्या मनात स्थान घेतील. स्वामी म्हणतात, बाळा, नातं टिकवायचं असेल तर शब्दांपेक्षा नजरेनं बोलायला शिक. कारण शब्द फसवतात पण भावना कधी खोट्या नसतात. एखाद्याच्या डोळ्यातून जे प्रेम वाहतं ते स्वामींचं स्वरूपच असतं. कारण प्रेम म्हणजे देवाचा श्वास आहे. जगातलं प्रत्येक फूल हे स्वामींच्या करुणेचं प्रतीक आहे. ते गंध देतं पण ओळख सांगत नाही. तसंच माणसाने द्यायचं पण सांगायचं नाही. स्वामी समर्थ सांगतात, जो देतो पण दाखवत नाही तो माझ्या जवळ आहे. म्हणून चांगलं करा पण त्याचं श्रेय घेऊ नका. कारण स्वामी म्हणतात, मी देतो आणि तू घेतोस, पण घेतल्याचा अहंकार नको. कधी माणूस इतका व्यस्त होतो की तो स्वतःचं मन विसरतो. पण स्वामी म्हणतात, तू वेळ देवाला दे, देव तुला वेळ देईल. थोडा वेळ दररोज शांत बसा, काही बोलू नका, फक्त स्वामींचं नाम घ्या आणि बघा आतून येणारी ती शांती कधी सगळं बदलते. कारण खरी प्रार्थना म्हणजे मौनातली भेट आहे. स्वामींच्या दृष्टीने सर्व समान आहेत, ना मोठा ना लहान, ना श्रीमंत ना गरीब, फक्त आत्मा आणि भावना आहे. म्हणून कधी कोणाला कमी समजू नका. स्वामी म्हणतात, जो दुसऱ्याला लहान समजतो तो स्वतःला लहान होतो. आणि माणूस जितका मोठा होतो तितका नम्र व्हायला हवा. कारण झाड फळांनी झुकतं, रिकामं सरळ उभं राहतं. तसंच माणसाचं मनही नम्र झालं की स्वामी स्वतः नक्कीच येत असतात. एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि हा स्वामींचा दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा. आणि तुमच्या आवडत्या मित्रासोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड, चांगल्या आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.